नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया डॉकरचा एंड टू एंड फ्लो कसा असतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे डॉकर एक कंटेनरायझेशन टूल आहे, जिथे आपली ॲप्लिकेशन एक कंटेनराइज्ड प्लॅटफॉर्ममध्ये डिप्लॉय केली जाते. ओके. आणि त्या कंटेनरमध्ये सगळे डिपेंडन्सी प्रेझेंट असतात, जेणेकरून आपलं ते ॲप्लिकेशन त्या कंटेनराइज्ड फॉर्ममुळे कोणत्याही सिस्टमवर इझिली डिप्लॉय होते आणि कोणती पण डिपेंडन्सी इश्यू आपल्याला फेस करावं लागत नाही. आता हे डॉकर कंटेनर आपण का बरं बनवतो? त्याचं पण एक लॉजिक आहे, की डॉकर कंटेनर लाईट वेटेड असते. त्याच्यावर ऑलरेडी त्याच्या डिपेंडन्सी इन्स्टॉल केलेल्या असतात विथ द हेल्प ऑफ डॉकर फाइल आणि हे लाईट वेट असते व्हीएमपेक्षा. त्यामुळे त्याचा एक फायदा असतो, की कोणत्याही ॲप्लिकेशनवर स्पेसचा इश्यू जास्त फेस करत नाही. डिपेंडन्सीचा इश्यू आपण जास्त करून फेस करत नाही. त्याच्यामुळे आपण डॉकरचा यूज करतो इन्स्टेड ऑफ व्हीएमवर ॲप्लिकेशन डिप्लॉय करण्यापेक्षा. आता आपण बघूया, की याचा एंड टू एंड फ्लो ॲक्चुअली असतो कसा. जेव्हा पण आपण एक डॉकर ॲप्लिकेशनची एक डॉकर कंटेनर बनवण्याकडे आपला जो मार्ग असतो, त्याच्यामध्ये पहिलं स्टेप असतं, की एक आपल्याला डॉकर फाइल क्रिएट करावं लागते. ओके. जशी आपण डॉकर फाइल असते, त्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे डिपेंडन्सी मेन्शन केल्या असतात. त्या डॉकर फाइलमुळे आपण एक डॉकर इमेज क्रिएट केला जातो. ओके. इथे आपण पुढे जाऊन पाहू, की काय कमांड यूज करतो, डॉकर फाइलमध्ये काय कंटेंट आपण टाकतो. ओके. एकदा आपली इमेज तयार झाली, मग आपण ती डॉकर हबवर पुश करतो. ओके. जेणेकरून आपण त्या इमेजचा कधी पण यूज करून एक कंटेनर क्रिएट करू. आता आपली इमेज डॉकर हबवर आहे. जेव्हा आपल्या कोणत्याही सिस्टमवर आपल्याला तो कंटेनर क्रिएट करायचा असेल, तर पर्टिक्युलर डिपेंडन्सीचा, पर्टिक्युलर ओएसचा, तो आपण काय करू, ती इमेज पुल करू आणि त्या इमेजपासून एक डॉकर कंटेनर